तर आता वाजलेले सकाळचे 10 आणि इथे मी माझे रेग्युलर जे कानातले आहेत ते कानातले मी इथे एका वाटीत काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये थोडीशी वॉशिंग पावडर टाकायची आहे। वॉशिंग पावडर टाकल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये आपल्याला, कारण हे जे कानातले आहेत ते थोडे खराब झालेले आहेत, म्हणजे या कानातल्यामध्ये थोडंसं मळ साचलेलं आहे। तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या कानातल्याला थोडंसं जरा मळ साचतो, कारण घाम वगैरे येत असतो आपल्याला। तर इथे मी थोडीशी वॉशिंग पावडर टाकली, थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याला मी जवळजवळ 5-6 तास असंच ठेवणार आहे, म्हणजे तो मळ व्यवस्थित निघून जाईल। आणि इथे तुम्ही बघू शकता माझी रेग्युलर पूजासुद्धा झालेली आहे। बाहेर मी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझी ही रोजची पूजा आहे। तर कशी दिसते पूजा माझी। नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळचे स्वागत आहे। आता सकाळचे 10:30 वाजलेले, आताच माझी देवपूजा वगैरे सगळे झालेले आहे। आता केतूसाठी आणि माझ्यासाठी आता मी नाश्ता बनवणार आहे आणि त्यानंतर मग स्वयंपाक। तर आज वार आहे शनिवार, काल मी ब्लॉग केला नाही, तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज मी नाश्त्यामध्ये इडली फ्राय करणार आहे। काल रात्री आम्ही इडली आणि सांबार बनवला होता, तर त्याच्या बऱ्याच इडल्या उरलेल्या आहे आणि अजून इडली आणि डोशाचं पीठ बरंच शिल्लक आहे, तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि लागेल तसं आम्ही ते वापरत असतो। तर चला आता इडल्यांच्या बारीक बारीक असे तुकडे करून घेते आणि मग इडली फ्राय करून घेते। केतू अजून आंघोळीला गेलेले नाही आहे, सर्दी झाल्यामुळे आरामात आंघोळ करते। जा बाबा, नाश्ता करायचा आहे ना। नाही, केतूच्या आवडीची गाणी लावलीत केतूनी। चल बाळा, चल जा लवकर पटपट। तर आज शनिवार असल्यामुळे केतू आणि मी हनुमान चालीसा वाचतो। तर देवपूजा झाली आहे, परंतु मी आता इथे मांडे घालून पहिले हनुमान चालीसा वाचून घेते। केतू तर दररोज वाचते आणि हनुमान चालीसा वाचणे खूप चांगलं आहे। दररोज वाचलं तरी काही हरकत नाही, किंवा तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही फक्त शनिवारी सुद्धा वाचू शकता। तर आता मी पटकन हनुमान चालीसा वाचून घेते। आता इथे मी इडल्या सगळ्या कट करून घेते आणि सोबत थोडासा चहा उरला होता मगाशी केलेला, तर तो चहा पण पिऊन घेते मी। तर आता इडल्या कट केल्यानंतर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल ओतले। तेल ओतल्यानंतर इथे मी जिरं आणि मोहरी घालते आणि जिरं मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट, हळद आणि मीठसुद्धा घातलेलं आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहे। सगळं छान असं 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर आता मी बारीक कट करून घेतलेले इडलीचे तुकडे घालते। तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। ही रेसिपी झटपट होते आणि नाश्त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे। तर आम्हाला नेहमी इडली केल्यानंतर इडली फ्राय करायला नेहमीच आवडतं, कारण घरातल्या सगळ्यांनाच इडली फ्राय खूप आवडते। तर नेहमी मी आवर्जून ही रेसिपी करत असते। तर यामध्ये थोडीशी चवीपुरती साखरसुद्धा घालायची। साखर घातल्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता आपण 4 ते 5 मिनटासाठी याला वाफ देऊया। मी झाकून ठेवलेलं आहे। 5 मिनटानंतर आपण बघूया। मध्ये मध्ये तुम्ही हे हलवत राहायचे, कारण खाली चिकटू शकतं। तर आता इथे 4 ते 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता छान झटपट अशी आपली ही रेसिपी तयार आहे। आता यावरून छान असं लिंबू पिळायचं आहे। लिंबामुळे या इडली फ्रायला छान टेस्ट येते, म्हणजे गोड, आंबट, तिखट अशा पद्धतीची ही इडली फ्राय होते। तर आता इथे इडली फ्राय रेडी झालेला आहे।
तर आता इथे मी आणि केतू नाश्ता करून घेते. नाश्ता करता करता केतूला मी ट्युशनबद्दल विचारत होती, तिचं ट्युशन कसं चाललं आहे, अभ्यास कसा चालला आहे. तर आम्ही दोघीजणी गप्पा मारत मारत आता नाश्ता करतो आहे. समोर टी व्हीसुद्धा लावलेला आहे. टी व्ही लावल्याशिवाय आमच्या मॅडम खातच नाहीत, बोर होतं तिला. त्यामुळे थोड्या अशा गप्पा, थोडासा टी व्ही बघत बघत आता आम्ही हा इडली फ्रायचा नाश्ता करून घेते. तर आता केतू निघाली ट्युशनला. आज थोडासा लेट झालाय. काय झालं? अगं 3:30 नाही म्हणत, त्याला 2:30 म्हणतात. आजकालच्या मुलांना मराठीतून अगं 2:30 बोल, मग 2:30 येत असेल तर 3:30 नाही, मग 3:30 बोलते. नीट जा. चावी घेतली आहे ना? रुमाल वगैरे. चल बाय. तर आता केतू गेले ट्युशनला आणि वेदांसाठी आता मला सोया बनवायचे आणि संध्याकाळी आम्हाला जरा बाहेर जायचंय, त्यामुळे पटकन त्याचं पण आवरून घेते. तर चला मंडळी, भेटूया आपण थोड्या वेळाने. तर आज सकाळी मी माझे जे रेग्युलर कानातले मी यूज करते ते कानातले सकाळी 10 वाजता वॉशिंग पावडरमध्ये भिजत घातले होते. तर आता जवळजवळ 5 ते 6 तास झालेले आहेत आणि ह्याला वेगळं असं मला काही करावं लागलं नाही. तुम्ही बघू शकता किती क्लीन झालेलं आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. एकदम चमकत आहेत आणि ह्याच्या आतमध्ये मळ साचला होता, तर तो मी काढलेला आहे. एक बारीकशी म्हणजे आपल्या अगरबत्तीची ती काडी असते ना, त्या काडीने मी हे काढलेलं आहे. तर एकदम स्वच्छ निघालेले आहेत, तुम्ही बघू शकता, मस्त निघालेले आहेत. तर आता ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर आज सकाळपासून हे जे माझे रेग्युलरचे कानातले आहेत ते मी स्वच्छ करायला ठेवले होते आणि स्वच्छ केल्यानंतर आता मी घातले. तर तुम्ही बघू शकता जवळून किती मस्त सुंदर चकाकी आलेली आहे या कानातल्यांना. अगदी नव्यासारखे दिसत आहेत. तर आत्ताच मी बाहेरून घरी आलेली आहे आणि घरी यायला उशीर झाल्यामुळे झटपट आपली नेहमीप्रमाणे खिचडी बनवलेली आहे आणि केतूला मॅगी खायची इच्छा झाली, त्यामुळे आता ती मॅगी बनवते. ती आणि तिचे पप्पा मॅगी खाणार आहेत. तर चला आता आम्ही जेवून घेतो. केतू झाला काय? मॅगी खायला बसले. सकाळचा डाळ भात पण झालेला आहे आणि आता खिचडी. इथे समोर हास्य जत्रा लावलेली आहे आणि आता मी पण माझ्यासाठी वाळून घेतलेलं आहे लोणचं, पापड आणि मस्त असा मसाले भात. की तू झाली की नाही मॅगी खाऊन? तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.